अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण हा भारतीय जनता पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांसाठी आहे। आजपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या जनसंघापासून आमच्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचं रान करून घाम गाळून प्रसंगी रक्त सांडूनही या पक्षासाठी एका विचारधारेनं देशाला एका उंच स्थानी नेऊन ठेवण्याचं पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी आजपर्यंत काम केलं। आणि आज पश्चिम बंगालसारखा मोठं राज्य आणि जे अतिशय कठीण होतं, कधी भारतीय जनता पक्ष तिथे एखादी संस्था स्थापन करेल असं कोणाला वाटलं नसेल, परंतु हे पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आजपर्यंतच्या केलेल्या कष्टाचं चीज आहे। आणि केरळमध्ये सुद्धा आपण जरी 3 राज्यामध्ये घवघवीत यश मिळवलं असेल तरी केरळमध्ये सुद्धा आजपर्यंत एकही सीट नव्हती, तिथे भारतीय जनता पक्षानं प्रवेश केला आहे। 3 सीटा आपल्या तिथं निवडून आल्या आणि अनेक सीटांवर आपण अत्यंत चांगली मतं तिथं घेतलेली आहेत। त्यामुळे संपूर्ण देशातच आज भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं जनतेचा विश्वास वाढत आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या देशाचे लाडके पंतप्रधान आहेत, त्यांच्या नेतृत्वात आपला देश सक्षमपणे वाटचाल करू शकतो आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातच हे घडू शकते। हा विश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यात भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते यशस्वी झाले आहेत आणि त्यामुळेच हे अत्यंत चांगलं मोठं यश मिळालं असं मला वाटते। अनेक राज्यांमध्ये भारतीय